पाहिजे, आरोपीला फाशी झालेच पाहिजे, बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे. सर्व बहुजन महापुरुषांना शिवाय अभिवादन. आजचं आंदोलन देशातील तसेच महाराष्ट्रातील बदलापूर असेल, अकोला असेल, कोल्हापूर, आता कालच्याला सुद्धा आपल्या पिंपरी शहरामध्ये निगडी या ठिकाणी पण घटना घडली. आपला हा देश भारतीय संविधानावरती चालतो आणि ह्या देशामध्ये काही मनुस्मृतीच्या विचाराने चालणारी अवलाद या देशामध्ये आहे आणि त्यांना ते पाठीशी घालतात. आत्ताच गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी बदलापूर या ठिकाणी लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्या कुटुंबातील त्या मुलीची आई त्या बदलापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेली. तरी त्या ठिकाणच्या ठाणे हवालदार असेल, वरिष्ठ पीएसआय असेल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक असेल, त्या पोलिसांनी त्यांना 12 तास पोलीस स्टेशनमध्ये थांबवलं. त्या घटनेचा मी त्या बदलापूर पोलीस स्टेशनचा जाहीर निषेध करतो. आमच्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे. आणि त्या महाराष्ट्रामध्ये जर अशी लाजिरवाणी गोष्ट घडत असेल, तर महिलांवरती लैंगिक अत्याचार होत असेल, तर या नागरिकांनी मुलींना शाळेत पाठवायचं का नाही, घराच्या बाहेर सोडायचं का नाही, असा प्रश्न निर्माण होतो. या आंदोलनाच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं फडणवीस सरकार असेल, शिंदे सरकार असेल, देशाचे गृहमंत्री असेल, यांचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो. जर या सरकारने आरोपीला जर असं मोकाट सोडलं, त्याला जर अशी सूट दिली, तर तो हा खुलेआम महिलांवरती छेडछाड करेल, महिलांवरती अत्याचार करेल. अशा घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. या घटनेचा आमच्या समता विकास सामाजिक संघटनेच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो. आणि आत्ताच गेल्या 2 दिवसापूर्वी या भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितलं की या भागामध्ये पिंपरी शहरामध्ये जर अशी घटना झाली तर आम्ही त्याला सोडणार नाही. आता माझा हा छोटासा प्रश्न आहे की आता निगडीमध्ये झालं, त्या दिवशी पुण्यामध्ये झालं, तर तुम्ही तुमच्या फडणवीस सरकारला सांगा, शिंदे सरकारला सांगा की ह्याच्यावरती फास्ट ट्रॅकवरती कोर्टात केस चालून त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. या ठिकाणी शिवसेनेचे संघटक परशुराम भाऊ आल्हाट या ठिकाणी आलेत. ते सुद्धा या संघटनेला निषेध व्यक्त करत आहेत, या घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत. परशुराम भाऊ आल्हाट.